शिक्षक हे समाज परिवर्तनाचे दूत आहेत असं प्रतिपादन जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर आय.सी. शेख यांनी केलंय। ते कोल्हापूर महानगरपालिका खासगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीनं आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यावेळी बोलत होते। मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासगी प्राथमिक शिक्षक सेवक पतसंस्थेचे संस्थापक आणि तज्ज्ञ संचालक भरत रसाळे होते, तर जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर आय.सी. शेख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत संस्थेचे चेअरमन शिवाजी भोसले यांनी संस्थेच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेतला। यामध्ये त्यांनी 42% डिव्हिडंड देणारी ही महाराष्ट्रातली एकमेव संस्था असल्याचं सांगितलं। प्राचार्य डॉक्टर आय.सी. शेख यांनी यावेळी बोलताना कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक गुणवत्तेमध्ये राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे, याचा अभिमान असून याचं सर्व श्रेय शिक्षकांना जात असल्याचं सांगितलं। ही शाहू महाराजांची भूमी आहे, त्यामुळे त्यांचे संस्कार, विचार आणि वारसा इथले शिक्षक पुढे नेत आहेत। शिक्षक हे समाज परिवर्तनाचे दूत आहेत असं सांगून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहावं असं आवाहन त्यांनी केलं। खासगी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संस्थापक भरत रसाळे यांनी मागील 30 वर्षात संस्थेचं दैदिप्यमान यश हे संस्थेच्या सभासदांमुळे मिळालं असल्याचं सांगितलं। अशीच प्रगती उत्तरोत्तर होत राहील आणि लवकरच संस्था 100 कोटींच्या ठेवींचा टप्पा पार करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यानंतर आदर्श शिक्षक पुरस्कार आणि गुणवंत विद्यार्थी पुरस्काराचं वितरण करण्यात आलं। गुलाब अत्तार, शोभा शिंत्रे, स्वाती रास्ते, पिंटू नाईक, वैशाली संघर्षी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार, तानाजी सावंत यांना विशेष आदर्श शिक्षक पुरस्कार, विजय सातपुते यांना आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार, मीनाक्षी नाळे यांना हिरकणी पुरस्कार, कैलासवासी रणजित पाटील कल्याण क्रीडा अभियान पुरस्कार, संतोष आहिरे आणि सुनीता डावरे यांना प्रदान करण्यात आले। यानंतर गुणवंतांचा गुणगौरवमध्ये आर्या अश्विन कुमार, अतुल डावरे, रसिका कुसाळे यांचा, तर स्कॉलरशिपमध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये सदाफ पटेल, समृद्धी केसरकर, सेजल वागरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले। यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन माधुरी घाटगे, सचिव शिवाजी सोनाळकर यांच्यासह संचालक मंडळ, सल्लागार समिती सदस्य, कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते।